हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहे प्रॅक्टिस 1.2 जो मॅथ 1चा जी प्रॅक्टिस आहे 1.2 त्याचे जे आपले राहिलेले एक्झाम्पल आहे 4th, 5th आणि 6th ते आपण पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी आपल्याला इक्वेशन दिले आहेत दोन, ते आपण आधी सॉल्व्ह करू, त्यानंतर आपण ग्राफ सुद्धा काढू शकतो. तर या आधी सुद्धा सांगितलं मी तुम्हाला, पहा की काय करायचं, आपल्याला एक व्हेरिएबल एक साईडला आपण घेऊ, लेफ्ट किंवा राईट. आता मी या ठिकाणी याला सॉल्व्ह करतो. याला सॉल्व्ह केलं तर काय होईल, 3x इक्वल्स टू 2 आहे, हा मायनसचा काय होऊन जाईल प्लस आहे. ओके, नेक्स्ट स्टेप आपण करू, x इक्वल टू 2 प्लस वाय, हा इथं मल्टिप्लाय तर काय झालं डिवाइड. क्लिअर, या ठिकाणी 3 आपले इथं डिवाइडसाठी घेतले. ओके, आता काय करू आपण, या ठिकाणी तुम्ही x ची व्हॅल्यू पुट करू शकता किंवा y ची व्हॅल्यू पुट करू शकता. आता काय करू आपण, y ची व्हॅल्यू पुट करू. पुट y इक्वल टू अशी व्हॅल्यू पुट करायची आहे का तो 2 सोबत काय होईल ऍडिशन होईल आणि 3 ने त्याला काय केलंय डिवाइड केलं जाईल. सपोज मी आता इथं, आता मी काय करणार आहे, या ठिकाणी किती व्हॅल्यू घेतली म्हटलं मी 1. तर चेक करा, x इक्वल टू 2 प्लस 1 अपॉन किती 3. तर या ठिकाणी 3/3, तर आपला आन्सर किती 1. ओके, म्हणजे x ची व्हॅल्यू आपण किती घेतली होती, y ची व्हॅल्यू 1 घेतली आणि x ची व्हॅल्यू सुद्धा किती आली आहे 1 आली आहे. त्यानंतर पुट y इक्वल टू आणखी अशी व्हॅल्यू घ्यायची की 3 न डिवाइड झालाच पाहिजे. तर आपण काय करू, या ठिकाणी जर मी आता किती टाकले, या ठिकाणी मी जर 4 टाकले, सपोज मी y ची व्हॅल्यू 4 घेतली, तर x इक्वल टू हे 2 जसेच्या तसे, या ठिकाणी 4 अपॉन किती 3, तर ऍडिशन किती होईल यांची 6/3, म्हणजे आपल्याकडे किती 2. क्लिअर, 3 to the 6. पुन्हा आपण ऍड करू, पुट y इक्वल टू अशी व्हॅल्यू ऍड करायची आहे की आपल्याला कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपलं डिवाइड झालाच पाहिजे. तर मी या ठिकाणी करतो 7. तर x इक्वल टू 2 प्लस किती आपल्याकडे y च्या ठिकाणी मी ऍड करतो 7/3, ऍडिशन होईल 9/3, 3 3 जा 9. तर बा स्टुडंट, या ठिकाणी आपलं तीनही आपण आन्सर त्याचे काढलेले आहे, x आणि y चे व्हॅल्यू आलेले आहे. तर एक ब्लॉक तयार करून घेऊ, या आधी सुद्धा पाहिलं होतं आपण या पद्धतीनं. x y x अँड y 1 2 आणि 3. तर व्हॅल्यू चेक करा, आपल्याजवळ x किती आला आपल्याकडे 1, y किती घेतला होता 1, म्हणजे 1 अँड 1. नंतर चेक करा, x किती आला आपल्याकडे 2, y किती घेतला होता आपण 4, म्हणजे किती झाले 2 अँड 4. x किती घेतला, x किती आला आपला 3, y किती आपल्याला 7, सॉरी x किती घेतलाय आपण, x किती आलाय 3 आणि y किती घेतला होता आपण 7. ओके, 3 7. पहा, पहिल्या जे इक्वेशन होते त्याचं आपण सॉल्व्ह केलं. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण, नेक्स्ट इक्वेशन आपण बघू. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आता मी सॉल्व्ह करतो. चेक करा, मी काय केलं, 2x किती आहे 3, y तिकडे नेला तर काय बनून जाईल पॉझिटिव्ह. या ठिकाणी आपलं इक्वेशन x इक्वल टू 3 प्लस y अपॉन किती 2. आता मी पुट करतो, या ठिकाणी पुट y इक्वल टू yच्या व्हॅल्यू पुट करायची, अशी व्हॅल्यू पुट करायची आहे का 2 ने त्याला डिवाइड झाला पाहिजे कॅल्क्युलेशन झाल्यानंतर. मी काय करतो, या ठिकाणी सपोज 1 घेतला, तर काय चेक करा स्टुडंट, x इक्वल टू 3 प्लस 1 अपॉन 2, 4/2 किती आला आपलं 2. क्लिअर इथपर्यंत. ओके, पुन्हा पुट y इक्वल टू अशी व्हॅल्यू पुट करा म्हटलं का कॅल्क्युलेट केल्यानंतर तुमचा आन्सर आला पाहिजे. सपोज आता मी या ठिकाणी जर घेतले 3, ओके, तर x इक्वल टू 3 होते आधीच, आणखी 3 घेतले डिवायडेड बाय 2, तर इथं झाले 6/2, म्हणजे आपल्याकडे किती आलं स्टुडंट 3. क्लिअर, आणखी पुट करून टाकू आपण व्हॅल्यू. पुट y इक्वल टू किती पुट करू की त्याला डिवाइड झालं पाहिजे, त्या ठिकाणी मी किती पुट करू शकतो 6 सुद्धा पुट करू शकतो. चेक करा, जास्त मोठी व्हॅल्यू घ्यायची नाही, तर ग्राफच्या बाहेर जाईन आपला आन्सर येणार नाही. तर मी x इक्वल टू चेक करा किती आहे माझ्याकडे 3 इथं आहे, त्याच्यानंतर मी किती y ची व्हॅल्यू किती घेतली 6 घेतली अपॉन किती 2. आता पहा 6 ची जर घेतली तर 9 तिथे ऍड होईल, तर आपल्या या ठिकाणी आन्सर येणार नाही. म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी पहा, या ठिकाणी अशी व्हॅल्यू घ्यायची आहे की आपलं डिवाइड झालं पाहिजे. तर मी इथं किती घेऊ शकतो 5. पहा आता x इक्वल टू 3 प्लस 5 अपॉन 2 किती झालं 8/2, म्हणजेच किती झालं स्टुडंट 4. या ठिकाणी आपलं आन्सर आलेलं आहे. ओके, तुम्ही पाहू शकता याचे सुद्धा आपण इक्वेशन सॉल्व्ह केलेले आहे.
एक्स वाय आणि काय एक्स वाय. तर एक्स ची व्हॅल्यू तुम्ही स्टुडंट चेक करू शकता. पहिल्या त्यात आपली एक्स ची व्हॅल्यू 2 आलेली आहे, तर आपण या ठिकाणी लिहू 2. तर वाय ची व्हॅल्यू किती घेतली होती आपण 1, म्हणजे 2 and 1. क्लिअर. आता दुसऱ्या ह्याच्यात बघू शकता तुम्ही, दुसऱ्या ह्याच्यात एक्स ची व्हॅल्यू आपल्याकडे आली आहे 3 आणि वाय ची व्हॅल्यू सुद्धा किती घेतली होती आपण 3, म्हणजे या ठिकाणी आला आपल्या 3 and 3. नंतर बघू शकता एक्स ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 4, वाय ची किती घेतली होती 5, म्हणजे 4 and 5. या ठिकाणी तू बघू शकता का आपला जो इक्वेशन आहे ते इक्वेशन आपण सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, तर आता त्या बेसवर आपल्याला काय काढायचं आहे, ग्राफ काढायचा आहे. तर आपण आता ग्राफ काढून घेऊ. पहा, तुम्हाला एक्स ऍक्सिस दिला आहे, तुम्ही याला एक्स डॅश करू शकता. नंतर वाय ऍक्सिस दिला आहे, y1 डॅश करू शकता. ओके, थोडा कलर चेंज करू की जेणेकरून आपल्याला दिसायला पाहिजे. क्लिअर. आता पहा पटापट आता व्हॅल्यू आपण ऍड करून टाकू. पहा पहिल्या त्यात काय दिलेलं आहे चेक करा, 1 आणि 1, एक्स सुद्धा 1 वाय सुद्धा 1, एक्स सुद्धा 1 वाय सुद्धा 1, या ठिकाणी 1 1. क्लिअर. त्यानंतर पटकन पहा 2 and 4, एक्स किती आहे 2, वाय किती आहे 4, या ठिकाणी. क्लिअर. म्हणजेच किती आल्या व्हॅल्यू आपल्या 2 and 4. नंतर बघू शकता 3 7, एक्स आपल्याकडे 3, वाय किती आपल्याकडे 7, म्हणजे या ठिकाणी 3 and 7. फर्स्ट स्टुडंट या ठिकाणी काय करून घेऊ आपण, आता रुलर घेऊ आपण आणि आपली जे लाईन आहे ते आपण काढून टाकू. म्हणजे तिन्ही पॉईंट एका लाईन मध्ये आपल्याला यायला पाहिजे आणि ते आपण इथं काढून घेऊ. जर तुमचे तीनही एकाच लाईन मध्ये येत असेल तर आपला आन्सर बरोबर आहे, समजून जातं आपला आन्सर कुठेतरी चुकलेला आहे. ओके, थोडी याला वाढून घेऊ आपण, समोर काही वाढली तर टेन्शन पाहिजे नाही. ठीक आहे. ओके, आता तुम्ही पाहू शकता आता झालं इथपर्यंत. आता हे जे आपण लाईन ड्रॉ केली आहे याचं इक्वेशन काय होतं ते पाहणं आवश्यक. किती होतं आपल्याजवळ 3x - y = 2. किती होतं 3x - y = 2. क्लिअर. ओके, आता आपण पाहणार आहोत दुसऱ्या इक्वेशनची लाईन सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, ड्रॉ करावी लागणार आहे. थोडा कलर चेंज करून घेऊ या ठिकाणी. आता बघू शकता किती आहे, एक्स ऍक्सिस वरचा 2, वाय ऍक्सिस वरचा 1, एक्स ऍक्सिस वरचे 2, वाय ऍक्सिस वरचा 1, म्हणजे या ठिकाणी येईल आपल्याकडे 2 and 1. क्लिअर. त्यानंतर एक्स ऍक्सिस वरचे 3, वाय ऍक्सिस वरचे सुद्धा 3, एक्स ऍक्सिस वर 3, वाय ऍक्सिस वरचे सुद्धा किती 3, म्हणजे 3 and 3. नंतर एक्स ऍक्सिस वरचा 4, वाय ऍक्सिस वरचे 5, एक्स ऍक्सिस वरचे 4, वाय ऍक्सिस वरचा 4 and 5. क्लिअर. या ठिकाणी आपण सुद्धा काय करू, त्याची लाईन ड्रॉ करून घेऊ. ओके, ओके. स्टुडंट तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पहा एक्झॅक्ट परफेक्ट मध्ये बसत नाही डिजिटल बोर्डवर आपल्या, तर या ठिकाणी आपल्याला काय झालं आहे, पॉईंट इंटरसेक्ट झालेले आहे. म्हणजे याचे जे कोऑर्डिनेट पॉईंट आहे या ठिकाणी इंटरसेक्ट झाले, तर आपण किती लिहू शकतो पहा चेक करा, एक्स ऍक्सिस वरचा -1 आणि वाय ऍक्सिस वरचे -5. आता पहा या ठिकाणी जे आपण सेकंड जे लाईन ड्रॉ केली त्याचे सुद्धा इक्वेशन आपण काय करू शकतो, लिहू शकतो. त्याचं इक्वेशन आपल्याकडे आहे किती आहे, 2x - y = 3, 2x - y = 3. पहा या ठिकाणी आपला काय झाला, जो ग्राफ आहे तो आपण ड्रॉ करून झालेला आहे. तर बघ स्टुडंट या आधी सुद्धा सांगितलंय मी तुम्हाला, या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागतं, स्केल लिहावं लागतं. या सुद्धा सांगितलं, या एक्झाम्पल मध्ये सांगतो, म्हणजे नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये सांगायचं काम राहणार नाही. तर तुम्हाला या इकडे लिहावं लागते, तर मी तुम्हाला इकडे लिहून दाखवतो, स्केल ऑन बोथ एक्सेस टाकायचं, कारण की 2 एक्सेस घेत आहे. ऑन बोथ एक्सेस 1 cm = 1 युनिट. म्हणजेच आता या ठिकाणी आपलं 4th नंबरचं एक्झाम्पल क्लिअर झालेलं आहे. तर आता पाहू आपण नेक्स्ट एक्झाम्पल.
नेक्स्ट एक्झाम्पल सुद्धा दिला स्टुडंट. या एक्झाम्पल थोडे मोठे होत आहे कारण की कॅल्क्युलेट करायला थोडा काय जाते त्रास जाते. आता तुम्ही पाहू शकता किती इथं दिलं आहे तुम्हाला 3x - y इक्वल टू -7. आता चेक करा आपण काय करू याला सॉल्व्ह करून घेऊ. म्हणजेच पहा 3x इक्वल टू किती दिलं -7 आणि तिकडे जर आपण 4y नेले तर काय होऊन जाईल आपले पॉझिटिव्ह. आता नेक्स्ट स्टेप x इक्वल टू -7 प्लस 4y अपॉन हे 3 मल्टिप्लाय आहे तर काय करू आपण या ठिकाणी डिवाइडला घेऊन घेऊ. ठीक आहे. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तर सर्वात पहिले पहा पुट y इक्वल टू. आता पहा स्टुडंट या ठिकाणी y ची व्हॅल्यू अशा प्रकारे घ्यायची आहे की यांचं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर 3 न डिवाइड होणे आवश्यक आहेच. म्हणजे सपोज जर मी घेतलं इथं 1 तर चेक करा काय येईल आपलं इथं पहा x इक्वल टू -7 प्लस 4 इंटू 1 डिवायडेड बाय किती 3. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इथं किती आपल्याकडे -7 आणि इथं किती 4 1 जा 1 प्लस 4 अपॉन किती अपॉन 3. तर आपल्याकडे व्हॅल्यू येईल किती चेक करा 4 मधून 7 मधून तुमचे 4 गेले तर किती राहिले 3 -3 अपॉन 3 म्हणजेच किती आला आपल्याकडे -1. किती आला आपल्याकडे -1. त्यानंतर पुट y इक्वल टू पुन्हा y इक्वल टू पुट करायचे. असे पुट करायचे आहे की यांचं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर मल्टिप्लाय केल्यानंतर याच्यामधून तो डिवाइड झाला पाहिजे. ठीक आहे. आता पहा किती दिलं आपल्याकडे -7 प्लस 4 इंटू अशा प्रकारे व्हॅल्यू घ्यायची आहे की त्याचा मल्टिप्लाय झाल्यानंतर तो काय होईल सबट्रॅक्ट होईल. सबट्रॅक्ट झाल्यानंतर त्याला काय झालं पाहिजे डिवाइड होणं आवश्यक आहे. किती ना 3 न डिवाइड होणे आवश्यक आहे. आता या ठिकाणी सपोज आता आपण 2 जरी घेतला तर 8 बनते. 3 जर घेतला तर 12 मधून 7 गेले तर किती राहील 7 गेले 5. आता मी जर घेतले 4 सपोज आता मी काय घेतो या ठिकाणी 4 घेतो अपॉन 3. ओके. चेक करा काय होईल -7 ॲज इट इज प्लस 4 4 जा 16 अपॉन 3. तर चेक करा या ठिकाणी किती राहील आपले 16 मधून जर आपले किती गेले 7 गेले तर या ठिकाणी राहील 9/3 म्हणजेच किती झाले आपले 3. क्लिअर स्टुडंट. ओके. पुट y इक्वल टू पुन्हा पुट या ठिकाणी आपण लिहिलेच किती पाहिजे 4. पुन्हा y ठिकाणी किती पुट कराल की तुमचं कॅल्क्युलेट होण्यासाठी यांना 3 न डिवाइड झालेच पाहिजे. आता आपण या ठिकाणी किती घेऊ शकतो तुम्ही आता या ठिकाणी पहा 7 जर घेतले किती घेतले 7 पहा x इक्वल टू -7 प्लस 4 इंटू 7 घेतले किती घेतले 7 अपॉन किती 3. तर तुम्ही पाहू शकता -7 प्लस 28 अपॉन 3 तर किती राहील तुमचे 21. किती राहील 21 अपॉन 3 तर 3 7 जा किती झाला 3 7 जा 21. या ठिकाणी किती आले आपल्याजवळ 7 आलेले आहे. म्हणजे आपण केलेलं डिवाइड परफेक्शन आहे. x y ठीक आहे. ओके. या ठिकाणी आपली x ची व्हॅल्यू किती आली आहे या ठिकाणी x ची व्हॅल्यू आहे -1. तर आपण y ची व्हॅल्यू किती घेतली होती 1 क्लिअर. त्यानंतर x ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 3. तर y ची व्हॅल्यू किती घेतली होती आपण 4 म्हणजे 3 and 4. त्यानंतर लास्ट मध्ये पहा x ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 3 7 जा 21 आणि या ठिकाणी किती घेतले होते आपण त्या ठिकाणी सुद्धा किती घेतले होते 7च घेतले होते. ओके 7 पाहून घे -7 होते. ठीक आहे. त्यानंतर 7 4 जा 28 जर गेले तर 7 21 राहिले 21 आणि 3 7 जा. ओके. या ठिकाणी आपलं क्लिअर झालेलं आहे. आता पाहू आपण नेक्स्ट एक्झाम्पल मधून नेक्स्ट इक्वेशन. ओके. आता नेक्स्ट इक्वेशन पहा किती आपल्याकडे 5x. आता हा जर 2 तिकडे नेला तर पॉझिटिव्ह 2 आहे. x इक्वल टू 2y डिवायडेड बाय किती घेऊ शकतो मी 5. किती घेऊ शकतो 5. आता बघा पुट तर y ची व्हॅल्यू अशी पुट करायची आहे का तिथं काय झालं पाहिजे डिवाइड झालाच पाहिजे. आता मी फॉर एक्झाम्पल घेतला 0 x इक्वल टू 2 इंटू 0 डिवायडेड बाय y. तर चेक करा तुम्ही
किती ना आपल्याकडे 0 डिवायडेड बाय 5 म्हणजेच किती आलं 0. क्लिअर. पुट y इक्वल टू किती घेऊ शकतो मी 2. तर x इक्वल टू 2 इंटू 5 सॉरी 2 नाही घेऊ शकत, या ठिकाणी किती घ्यावं लागेल मला 5. किती घ्यावं लागेल 5. या ठिकाणी घेत आहे मी 5. किती घेत आहे 5 अपॉन किती चेक करा 2 इंटू 5 अपॉन 5. 5 5 कॅन्सल, किती राहिले 2. 10 न जरी केलं 10 आणि 5 ने डिवाइड केलं तरी तेच. पुन्हा पुट y इक्वल टू आणखी आपण काय घेऊ शकतो की त्याला डिवाइड झालं पाहिजे. आणखी आपण घेऊ शकतो x इक्वल टू 2 इंटू अशी व्हॅल्यू घ्यायची आहे की आपल्याला डिवाइड होणे आवश्यक आहे. तर 3 जर घेतले 6 4 4 4 4 टू 8 9 सपोज एक काम करू शकतो आपण इथं काय करू आपण -5 घेऊ शकतो. किती घेऊ शकतो -5 अपॉन 5. 5 1 जा 5 काही नाही म्हणजे 1 आणि 2 1 जा 2 म्हणजे किती आलं -2. क्लिअर. अशा प्रकारे आपल्याला तिथं व्हॅल्यू घ्यायची आहे. याचा सुद्धा ब्लॉक तयार करून घेऊ आपण. हा स्टुडंट काय होत आहे थोडे गणित मोठे जात आहे कारण की कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल आहे, थोडे मोठे जाणार आहे. ठीक आहे. x y x y ओके. पण ग्राफमध्ये 3 किंवा 4 मार्कचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी पहा x ची व्हॅल्यू किती आली आहे 0, y ची व्हॅल्यू किती आहे 0 0 0. त्यानंतर x ची व्हॅल्यू किती आहे 2, y ची व्हॅल्यू किती आहे 5 2 5. त्यानंतर x ची व्हॅल्यू किती आली आहे -2, y ची किती घेतली होती आपण -5. किती आला आहे -2 -5. क्लिअर. आता या बेसवर आपल्याला काय काढायचं आहे त्याचा ग्राफ काढायचा. ओके. फर्स्ट स्टुडंट या ठिकाणी आपला जो ग्राफ आहे आता तुम्हाला x1 x डॅश y डॅश हे माहित आहे, स्केल सुद्धा काय लिहायचं हे सुद्धा माहित आहे. तर आपण काय करू आता सरळ सरळ याचे पॉइंट जे आहे आपल्या कोऑर्डिनेट ते प्लॉट करू आणि एक्झाम्पल किती आहे -1 1 चेक करा. सॉरी -1 आणि 1 पहा कधी x कोऑर्डिनेट आधी घ्यायचा -1 1 म्हणजे या ठिकाणी किती आलाय -1 आणि 1. क्लिअर. दुसरा घेऊ शकतो आपण 3 and 4. x एक्सिस वरचा 3 y एक्सिस वरचा 4 म्हणजे या ठिकाणी 3 and 4. क्लिअर. त्यानंतर बघू शकता 7 आणि 7 किती आले ते y 7 आणि x सुद्धा किती आला होता आपला 7. एक मिनिट x सुद्धा 7 y पॉझिटिव्ह दोन्ही पॉझिटिव्ह आहे. x सुद्धा 7 y सुद्धा 7 या ठिकाणी. ओके. आता आपण काय करू लाईन ड्रॉ करून घेऊ आपली 7 7. थोडा एकदम परफेक्ट बसत नाही, मी आधी सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे बोर्डवर एकदम परफेक्ट हा बसत नाही. ओके. तीनही पॉइंट मधून आपली लाईन गेलेली आहे. तर याचं काय करू आपण सर्वात आधी याचं जे इक्वेशन होतं ते इक्वेशन आपण लिहून घेऊया. इक्वेशन होतं याचं 3x - 4y इक्वल टू -1. 3x - 4y इक्वल टू -7. होतं 3x - 4y इक्वल टू -7 हे याचं झालं इक्वेशन. क्लिअर. आता फर्स्ट लाईन ड्रॉ झाली आहे. आता पाहू आपण सेकंड लाईन. ठीक आहे. आता त्याचे पाहू किती आहे 0 0 सोडून द्या. त्यानंतर दाखवू शकतो आपण 2 आणि 5 किती दिले आपल्याला 2 आणि 5 2 and 5 2 and 5 हे तर 0 0 तुमचं इथंच येऊन जाईल. काही प्रॉब्लेम आहे नाही. x सुद्धा 0 y सुद्धा 0 0 0. क्लिअर. त्यानंतर -2 -2 आणि -5 म्हणजे कुठं या ठिकाणी -2 -5
बघू शकता आता तुम्ही. ओके, क्लिअर. तर या ठिकाणी तुम्ही पहा, या ठिकाणी पहा थोडं तुमचं याच्यात मॅच होत नाही, तर या ठिकाणी तुमचे काय म्हणजे पॉईंट इंटरसेक्ट होऊन जाईल या ठिकाणी, कारण की इथं परफेक्ट आलेला नाही आहे. म्हणजे तुमचं काय होऊन जाईल या ठिकाणी 2 and 1 काय होऊन जाईल, एक्झॅक्ट स्केल बरोबर जात नाही. तर किती आले 2 and 1 या ठिकाणी तुमची काय पहा, या ठिकाणी परफेक्ट आले नाही, 2 and 1 वर तुमची लाईन येऊन जाईल. क्लिअर. ओके, या ठिकाणी पहा आपलं एक्झाम्पल जे 5th नंबरचं ते सुद्धा कम्प्लीट झालाय. आता बघू आपण लास्ट एक्झाम्पल. ओके, 6 नंबरचा आपला लास्ट एक्झाम्पल आहे. या ठिकाणी पहा पहिले याला सॉल्व्ह करून घेऊ आपण. 2x इक्वल टू 4 हा तिकडे जाईल तर काय प्लस 3y. क्लिअर. आता पहा याला सॉल्व्ह केल्यावर काय म्हणजे x इक्वल टू 4 प्लस 3y बाय किती, बाय 2. तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू पुट करायची आहे. y ची व्हॅल्यू पुट करून आपल्याला x ची व्हॅल्यू मिळून जाईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, एकदम सिंपल वेने तुम्हाला करायचं, जेणेकरून तुम्हाला जे इझी जाते तेच या ठिकाणी काय करायचे आहे, व्हॅल्यू पुट करायचे आहे. चेक करू आपण आता. पहा पुट अशी व्हॅल्यू पुट करायची आहे की बा 3 आणि 2 चा 3 आणि y चा मल्टिप्लाय होईल, जे व्हॅल्यू असेल त्यात 4 ऍड होईल, 2 न डिवाइड झालं पाहिजे. तर पुट y इक्वल टू अशी व्हॅल्यू करायची. किती घेतली, 0. किती घेतली, 0. चेक करा, x इक्वल टू 4 प्लस 3 इंटू 0 डिवायडेड बाय 2. मला सांगा 3 इंटू 0 0, खाली किती राहिले 4 4 बाय 2 म्हणजेच किती 2. म्हणजे आपली x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 0. पुट y इक्वल टू आणखी तुमच्या मनानं व्हॅल्यू घेऊ शकता. पहा y च्या ठिकाणी मी इथं घेतो, किती घेतो 2. y ची व्हॅल्यू 2 जर घेतली मी, पहा 4 प्लस 3 इंटू 2 डिवायडेड बाय 2. तर चेक करा किती 6 6 प्लस 4 किती झाले 10 10 डिवायडेड बाय 2 किती आलं बेटा 5. क्लिअर. ओके, पुट y इक्वल टू आणखी पहा तुमच्या हिशोबाने कोणती व्हॅल्यू येऊ शकते या ठिकाणी 2 2 2. आता त्या ठिकाणी जर -2 घेतले. ओके, पहा या ठिकाणी काय घेऊ आपण -2 काय घेऊ आपण 4 सॉरी x पाहिजे होता, इथे सुद्धा लक्षात ठेवा. x इक्वल टू 4 प्लस 3 इंटू -2 डिवायडेड बाय किती 2. क्लिअर. आता पहा या ठिकाणी जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर पहा 4 प्लस ब्रॅकेटमध्ये किती तुमचे -6 डिवायडेड बाय 2. पुन्हा प्लस 4 प्लस इंटू -6 डिवायडेड बाय 2. 6 मधून 4 जर गेले तर किती राहते आपल्याकडे -2 डिवायडेड बाय 2. कॅल्क्युलेशन केल्यानंतर -2 डिवायडेड बाय 2 म्हणजेच आपल्याकडे किती येईल -1. क्लिअर. या ठिकाणी आपले तीनही आपण व्हॅल्यू काढलेल्या आहे. एक्स वाय एक्स वाय, एक्स ची व्हॅल्यू किती घेतली होती आपण, एक्स ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 2. वाय ची किती घेतली होती 0, म्हणजे 2 and 0. चेक, एक्स ची किती आली होती इकडे 5, वाय ची किती घेतली होती 2, म्हणजे 5 and 2. त्यानंतर लास्ट चेक करा, एक्स ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे -1 आणि वाय ची किती घेतली आपण -2, म्हणजे -1 आणि -2 या ठिकाणी आलेल्या व्हॅल्यू. क्लिअर. आता बघू आपण नेक्स्ट एक्झाम्पल, म्हणजे सॉरी नेक्स्ट इक्वेशन. काही ना आपल्या चेक करा 3y इक्वल टू 4 हा तिकडे जाईल तर काय प्लस x. सिंपल राहील हे. ठीक आहे. तर y इक्वल टू किती आपल्याकडे 4 प्लस x डिवायडेड बाय 3. ओके. हा एक्झाम्पल मोठे मोठे होत आहे, कारण की त्याचे 3 ते 4 मार्क्स तुम्हाला विचारल्या जातील. बघा पुट y इक्वल टू किती पुट करा y इक्वल सॉरी आता काय झालं आपल्याकडे आपण x नेलाय. काय नेला x नेला. आता आपल्याला प्रत्येक वेळेस काय मिळेल
वाय मिळेल. काय मिळेल? वाय. तर आपण या ठिकाणी पुट एक्स इक्वल टू किती व्हॅल्यू घेऊ शकता की जेणेकरून तुम्हाला 3 न कॅल्क्युलेट झालाच पाहिजे. म्हणजे एक्स इक्वल टू मी काय घेतो या ठिकाणी 2. तर काय वाय इक्वल टू 4 प्लस 2 डिवायडेड बाय 3 ॲडिशन 6 3 2 जा. क्लिअर? पुट एक्स इक्वल टू आपल्या मनानं घेऊ शकता तुम्ही. आता जर तिथं घेतले तुम्ही 5, किती घेऊ आपण? 5. या ठिकाणी 5 घेतले तर y इक्वल टू 4 प्लस 5 डिवायडेड बाय 3 9/3 9/3 मध्येच किती आला? 3. गुड. एक्स इक्वल टू पहा अशी घ्या की कॅल्क्युलेट झाली पाहिजे पद्धतशीर. आता किती घ्याल तुम्ही की जेणेकरून कॅल्क्युलेट झाल्यानंतर आपलं डिव्हिजन झालंच पाहिजे. सपोज मी या ठिकाणी घेतो एक्स इक्वल टू मायनस, काय घेतो? -1. चेक करा काय y इक्वल टू 4 प्लस इन ब्रॅकेट -1 डिवायडेड बाय 3. चेक करा कॅल्क्युलेशन जर केला तर आपल्या जोडीने वरतं 3 न्यूमरेटरला 3 डिनोमिनेटरला सुद्धा 3 म्हणजेच किती आलं? 1. याचा सुद्धा ब्लॉक तयार करून घेऊ आपण. एकदम सिंपल वेनं काढायचं, काही लोड न घेता एक्स वाय एक्स वाय आणि ज्याही तुम्ही व्हॅल्यू पुटअप करताय या तुमच्या मर्जीनुसार घेता येते जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचे त्यामध्ये डिफिकल्टी जायला पाहिजे नाही कॅल्क्युलेशनसाठी. क्लिअर? आता पहा या ठिकाणी पाहू शकता. आता पहा या ठिकाणी आपण एक्स ची व्हॅल्यू घेतली आहे 2 तर वाय ची सुद्धा व्हॅल्यू 2 म्हणजेच किती आलं? 2 2. त्यानंतर चेक करा एक्स ची व्हॅल्यू घेतली आपण 5 तर वाय ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे? 3 म्हणजे आपल्याकडे आलं 5 and 3. त्यानंतर एक्स ची व्हॅल्यू आपण घेतली आहे -1 तर वाय ची व्हॅल्यू सुद्धा किती आपल्याकडे? 1 म्हणजे -1 आणि 1. क्लिअर? आता आपण या बेसिसवर आपण काय करणार? जो ग्राफ आहे तो ड्रॉ करणार आहोत. पाच स्टुडंट तुम्हाला पुन्हा एकदा मी तेच म्हणत आहे का आता तुम्हाला जे स्केल आहे ते कशी लिहायची हे तुम्हाला कळलेलं आहे. तर त्या आता काय करणार आपण? आता काढून घेणार आहोत ग्राफ. ओके चेक करा. सर्वात पहिले व्हॅल्यू काय? एक्स एक्सिसवर 2 वाय एक्सिसवर 0 म्हणजे एक्स एक्सिसवर 2 वाय एक्सिसवर 0 म्हणजे या ठिकाणी आपली व्हॅल्यू आहे 2 and 0. क्लिअर? पण या ठिकाणी तुम्हाला काही एरो आलेला नाही आहे. ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही थोडं लक्ष द्या स्टुडंट. नंतर किती दिलं? एक्स एक्सिसवर 5 वाय एक्सिसवर 2. एक्स एक्सिसवर 5 वाय एक्सिसवर 2 म्हणजे या ठिकाणी नंतर एक्स एक्सिसवर -1 वाय एक्सिसवर -2. काय दिलं आपल्याला? एक्स एक्सिसवर -1 वाय एक्सिसवर -2. एक्स एक्सिसवर -1 वाय एक्सिसवर -2 म्हणजे या ठिकाणी. ठीक आहे म्हणजे -1 and -2. ओके या ठिकाणी आपण लाईन ड्रॉ करून घेऊ. थोडा लाईन ड्रॉ करायला थोडा याच्यामध्ये त्रास जातो. ओके एक्झॅक्ट या ठिकाणी पाहिजे होता पॉईंट, इकडे थोडा मागे पुढे झाला पण व्हॅल्यू बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही त्यामध्ये थोडं मॅनेज करू शकता. ठीक आहे ओके. त्यानंतर पहा आता त्याचे सुद्धा इक्वेशन किती आहे? 2x - 3y = 4. 2x - 3y = 4. 2x - 3y = 4 हे पहिलं इक्वेशन. ठीक आहे ओके. तर दुसऱ्यासाठी बघू आपण किती आहे? 2 2 2 इथला 2 इथला 2 या ठिकाणी 2 2. क्लिअर? कलर चेंज करून घेऊ आपण. त्यानंतर पाहू शकतो आपण 5 3 एक्स एक्सिस वरचे 5 वाय एक्सिस वरचे 3 5 3 म्हणजे या ठिकाणी 5 and 3. ओके त्यानंतर 2 2 बरोबर आहे का? एक्सिस वर 6 3 2 जा वाय 5 9 3 3 जा -1 3
हो का वाटतं, ठीक आहे. नंतर काय -1 1, नंतर का आपला -1 आणि 1, -1 आणि 1 या ठिकाणी, ठीक आहे. -1 आणि 1. आता या ठिकाणी जर आपण लाईन ड्रॉ केली स्टुडंट, ओके. आपली लाईन ड्रॉ होईल, ठीक आहे. या ठिकाणी आपली काय म्हणजे ते लाईन ड्रॉ होऊन जाते. फक्त काय ग्राफ जो आहे तो परफेक्ट तिथं पूर्णतः आलेला नाही, तर आपली ही जी लाईन आहे हे परफेक्टली या ठिकाणी काय म्हणजे या ठिकाणी इंटरसेक्ट करेल. ओके, तर या ठिकाणी तुम्ही फक्त व्हॅल्यू चेक कराल, व्हॅल्यू तुमच्या पूर्णतः आलेल्या आहे. तुम्हाला स्केल सुद्धा कशा लिहायचं आहे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. याचं जे आपण इक्वेशन ते सुद्धा इक्वेशन सुद्धा आपण लिहून ठेवू. किती आहे? 3y - x = 4. 3y - y, सॉरी लाईट मी चेक करून घेऊ. -x = 4 हे इक्वेशन सेकंड. हा स्टुडंट या ठिकाणी स्केल काय लिहायचं ते सुद्धा माहित आहे. आणि आता आपला जे प्रॅक्टिस सेट 1.2 आहे ते या ठिकाणी पूर्णतः संपलेली आहे. ओके, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये तुम्हाला आणखी काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. प्रॅक्टिस सेट थोडी जे एक्झाम्पल 4, 5, 6 आहे ते थोडे कॉम्प्लिकेटेड होते, ते आपल्याला एकदम इझी वेनं करावे लागले. अशाच प्रकारे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तुम्ही जर कमेंट कराल तर या समोरचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू येत राहील. थँक्यू.